हाय हॅलो नमस्कार आणि रामराम मंडळी, मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, हक्क सोडपत्राविषयीच्या माझ्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा केलेले हक्क सोडपत्र रद्द करता येऊ शकते का, आणि जर ते रद्द करता येत असेल तर त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया कोणती आहे याबद्दलची डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचे असे 4-5 प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे देखील मी या व्हिडिओच्या शेवटी दिली आहेत। आता हक्क सोडपत्राविषयीची जी बेसिक माहिती आहे, म्हणजे हक्क सोडपत्र कधी करता येते, याच्या लाभात करता येते, हक्क सोडपत्र कोण करू शकतो, कोणत्या मिळकतीचे करू शकतो, आवश्यक कागदपत्रे कोणती, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी माझ्या हक्क सोडपत्राच्या पहिल्या भागामध्ये दिली आहे। या व्हिडिओची लिंक मी वरती आय बटनवर तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तो व्हिडिओ देखील तुम्ही जरूर पहा। तुमचा आता फार वेळ न घेता आपण आजच्या मुख्य विषयाकडे वळूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। एकदा केलेले हक्क सोडपत्र रद्द करता येते का? मित्रांनो, हक्क सोडपत्राबाबत आपल्याला 2 प्रकारे दाद मागता येऊ शकते। एक म्हणजे झालेले हक्क सोडपत्र रद्द करण्यासाठी, आणि दुसरे म्हणजे हक्क सोडपत्रामुळे जो फेरफार झालेला आहे तो आव्हानित करण्यासाठी। आता हा झालेला फेरफार आव्हानित कसा करायचा, त्यासाठी लिमिटेशन किती आहे, या संदर्भातील डिटेलमध्ये माहितीचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे। त्या व्हिडिओची लिंक देखील मी वरती आय बटनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। आता आजच्या विषयाकडे आपण वळूया, तो म्हणजे केलेले हक्क सोडपत्र रद्द करता येते का? तर मित्रांनो, हक्क सोडपत्र रद्द करून तुम्ही घेऊ शकत नाही, परंतु कोणतेही नोंदणीकृत कायदेशीर दस्तऐवज असेल, म्हणजे आता बक्षीसपत्र असेल किंवा मृत्यूपत्र असेल, आणि त्याचबरोबर आता हक्क सोडपत्र हा नोंदणीकृत कायदेशीर दस्तऐवज रद्द करून घेण्यासाठी तुम्हाला दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करावा लागतो। आता हा दावा दाखल कसा करायचा आणि हा दाव्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद करणे महत्त्वाचे आहे ते आपण बघूया। मला हक्क सोडपत्र रद्द करण्यासाठी वाटपाचा दावा दाखल करावा लागेल। या दाव्यात आपण जसे वाटप मागतो त्याचप्रमाणे झालेले हक्क सोडपत्र आहे ते रद्द करून आपण मागू शकतो। तसेच याच दाव्यामध्ये आपण हक्क सोडपत्र केलेली प्रॉपर्टी, मालमत्ता आपल्या भावाने विक्री करू नये यासाठी न्यायालयाकडून ताकीद देखील मागू शकतो। या सर्व मागण्या करण्यासाठी साधारणपणे तुम्ही पुढील प्रमाणे दावा दाखल करू शकता। सर्वप्रथम तुम्हाला ज्या कोर्टामध्ये दावा दाखल करायचा आहे त्या कोर्टाचे नाव लिहा। यानंतर वादी आणि प्रतिवादी यांची नावे, वय, व्यवसाय, संपूर्ण पत्ता लिहिणे गरजेचे आहे। आता यामध्ये वादी म्हणजे जो दावा दाखल करणार आहे त्याचे नाव, आणि प्रतिवादी म्हणजे ज्या व्यक्तीविरुद्ध दावा दाखल करायचा आहे त्याचे नाव। तुम्ही ज्या मिळकतीच्या संबंधात दाद मागत आहात त्या मिळकतीचे सविस्तर वर्णन, म्हणजेच गट नंबर, सर्वे नंबर, त्या मिळकतीचे क्षेत्रफळ, त्याचबरोबर त्या मिळकतीचा आकार आणि त्या मिळकतीच्या प्रॉपर्टीच्या चतुसीमा लिहिणे गरजेचे आहे। आता मिळकतीचा आकार म्हणजे 7-12 उतार्यावर क्षेत्रफळाखाली रुपये पैशांमध्ये जे लिहिलेले असतो तो म्हणजे आकार। यानंतर वादीने तो प्रतिवादीच्या वंशावळीमध्ये कसा आहे, वादी आणि प्रतिवादीचे नातेसंबंध कसे आहेत, हे सर्व माननीय न्यायालयाच्या लक्षात येण्यासाठी एक वंशावळ लिहिणे अत्यंत गरजेचे आहे। यानंतर हक्क सोडपत्राबाबत तुम्हाला ज्या गोष्टी माननीय न्यायालयासमोर आणणे आवश्यक आहे त्या गोष्टी देखील नमूद करा, म्हणजेच हक्क सोडपत्र तुमच्याकडून फसवणूक करून घेतलेले आहे आणि मिळकतीमध्ये तुम्हाला वारस म्हणून किती आणि कसा हिस्सा मिळू शकतो याचा स्पष्ट उल्लेख करणे गरजेचे आहे। यानंतर दाव्याची योग्य पद्धतीने आकारणी करून त्यावर योग्य त्या रकमेचा कोर्ट फी स्टॅम्प दाव्यासोबत तुम्हाला जोडावा लागेल। दाव्यामध्ये तुम्ही स्पष्टपणे या गोष्टींची मागणी केली पाहिजे। नंबर 1 म्हणजे तुम्ही केलेले हक्क सोडपत्र हे फसवणुकीने तसेच दिशाभूल करून झालेले असल्यामुळे ते रद्द करण्यात यावे। नंबर 2, वादीला वाद मिळकतीमधील कायद्याने येणारा जो हिस्सा आहे तो वाटपाने देण्यात यावा आणि त्याचा वेगळा कब्जा देखील मिळावा। आणि नंबर 3, महत्त्वाचा मुद्दा, प्रतिवादीने त्याच्या एकट्याची नोंद 7-12 उतार्यावर असल्याचा फायदा घेऊन मिळकतीची विक्री करू नये अशी प्रतिवादीस तूर्तातूर्त ताकीद देण्यात यावी याची मागणी। या तूर्तातूर्त ताकिदीसाठी तुम्हाला वेगळा असा अर्ज दाव्यासोबत जोडावा लागेल, यालाच निशाणी 5चा अर्ज देखील म्हटले जाते। आता हा दावा दाखल करताना तुम्हाला कोणती आवश्यक कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे ते बघूया। नंबर 1, हक्क सोडपत्राची प्रत। नंबर 2, हक्क सोडपत्रावरून तयार झालेल्या फेरफार उतार्याची प्रत। नंबर 3, मिळकत ही वडिलोपार्जित आहे हे सिद्ध करणारे जुने 7-12 उतारे। आणि नंबर 4, वारसाचे जर काही फेरफार असतील तर ते फेरफार। अशा प्रकारे हक्क सोडपत्र रद्द करण्यासाठीचा दावा तुम्ही माननीय न्यायालयात दाखल करू शकता। आता हा दावा दाखल करण्यासाठीची मुदत किती आहे ते बघूया। नोंदणीकृत दस्तऐवज आव्हानित करण्यासाठी लिमिटेशन ॲक्ट अनुसार 3 वर्षांची मुदत असते। जर तुम्हाला 3 वर्षांपेक्षा जास्त वेळ झाला असेल तर तसा विलंब माफीचा अर्ज आधी माननीय न्यायालयासमोर दाखल करावा लागतो। सर्वप्रथम या विलंब माफीच्या अर्जावर सुनावणी केली जाते आणि जर तो मान्य झाला तरच हक्क सोडपत्र रद्द करण्यासाठीचा दावा पुढे चालू शकतो। आता यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे,
तो म्हणजे 2005च्या दुरुस्तीनुसार जर 20 डिसेंबर 2004 पूर्वी त्या मिळकती संबंधित काही हस्तांतरण, वाटप किंवा व्यवहार झाले असतील तर त्या व्यवहारांवर या हक्कसोडपत्र रद्द करण्याच्या दाव्याच्या संदर्भात कोणताही परिणाम होणार नाही असे कायदा सांगतो। आता यानंतर या व्हिडिओच्या शेवटी जसं मी म्हटलं होतं तसं तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे। प्रश्न आहे, एखादी व्यक्ती मयत झाल्यावर वारसाची नोंद न करता त्याचे नोंदणीकृत हक्कसोडपत्र करता येते का? तर या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे। सर्वप्रथम वारसाची नोंद करण्याची प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यानंतरच हक्कसोडपत्र करता येऊ शकते। आता दुसरा प्रश्न, एकदा हक्कसोडपत्र नोंदणीकृत केल्यानंतर हक्क सोडलेल्या मिळकतीत परत हक्क किंवा हिस्सा मागता येतो का? तर असे तुम्हाला करता येऊ शकत नाही, अशी कोणतीही कायदेशीर तरतूद कायद्यामध्ये उपलब्ध नाही। तिसरा प्रश्न, हक्कसोडपत्र करण्यासाठी सर्व व्यक्तींची नावे 7/12 किंवा महसूल अभिलेखात असणे आवश्यक आहे का? तर नाही। जर एखाद्या व्यक्तीला हक्कसोडपत्र करायचे असेल परंतु त्या व्यक्तीचे नाव 7/12 वर नाही परंतु मिळकतीत त्याचा हक्क असेल तर त्या व्यक्तीला हक्कसोडपत्र निश्चितपणे करता येते। प्रश्न चौथा, हक्कसोडपत्र करणारी व्यक्ती दुसऱ्या गावी राहत असेल तर काय करायचे? काही वैध कारणांमुळे हक्कसोडपत्र करणाऱ्या व्यक्तीला समक्ष येणे शक्य नसेल तर अशा परिस्थितीत ती व्यक्ती ज्या गावात राहत आहे त्या गावातच एखाद्या व्यक्तीला नोंदणीकृत असे कुलमुखत्यार पत्र देऊ शकते। ही कुलमुखत्यार असलेली व्यक्ती मालमत्ता असलेल्या गावात येऊन हक्कसोडपत्राची नोंदणी करून देऊ शकते। आता प्रश्न पाचवा, हक्कसोडपत्रामुळे वारसांचा हक्क संपतो का? साधारणपणे हक्कसोडपत्र जी व्यक्ती करते ती व्यक्ती स्वतःबरोबरच वारसांचा हक्क देखील सोडते हा कायद्याने अर्थ लावला जातो। परंतु जर कायद्याने या वारसांची हक्कसोडपत्राला मान्यता नसेल किंवा त्या व्यक्तीने जर वारसांची परवानगी न घेता परस्पर हक्कसोडपत्र केले असेल तर अशा परिस्थितीत हे वारस स्वतःच्या हिश्श्यापुरते हक्कापुरते या हक्कसोडपत्राला निश्चितपणे आव्हान देऊ शकतात। आता मी हे तुम्हाला एक उदाहरण देऊन स्पष्ट करून सांगते म्हणजे तुम्हाला ते जास्त चांगल्या रीतीने समजेल। समजा अ, ब, क आणि ड असे 4 सहहिस्सेदार आहेत। यातील प्रत्येकाचे 2 वारसदार आहेत म्हणजे अ चे 2 वारसदार, ब चे 2 वारसदार, क चे 2 वारसदार आणि ड चे 2 वारसदार आहेत। आता यातील अ ने हक्कसोडपत्र दिले आहे परंतु त्याचे जे वारस आहेत, आता या वारसांना आपण अ1 आणि अ2 अशी नावे देऊया। या 2 वारसांना ह्या अ ने दिलेले हक्कसोडपत्र मान्य नाही आणि त्यामुळे त्यांनी या हक्कसोडपत्राला आव्हान केले तर अशा परिस्थितीमध्ये अ ने केलेले हक्कसोडपत्र केवळ त्याच्या हिश्श्यासाठी, मिळकतीसाठी किंवा क्षेत्रफळासाठी रद्द होऊ शकते। तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन देखील क्लिक करून ठेवा जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात आधी मिळेल। धन्यवाद।